चला मित्रांनो, आज आपण बनवूया व्हेज खिमा। बघू शकता किती टेम्पटिंगचा झालेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी इथे ढेर सारे ना सोयाबीन घेतलेली, आता ह्याला बुडण्या इतकं मी पाणी घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता ह्या पाण्याला ना एक बॉईल आणायचं आहे, एक उकळी आणायची, त्याच्यानंतर एक खालीवर पलटून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ह्याला ना स्ट्रेन आउट करून टाकायचं, पाणी काढून टाकायचं, त्याच्यानंतर हाताने हे पिळून घ्यायचं, यातलं पाणी काढून पूर्ण सुक्कं करून घ्यायचं, त्याच्यानंतर याला मिक्सर जारमध्ये टाकून ह्याची अशी खिम्यासारखी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे सोयाबीनची। तर आता आपण कढईमध्ये तेल घेऊया, तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यात मोहरी आणि जिरे टाकायचे, हे तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका, त्याच्यानंतर टमाटा टाका बारीक चिरलेला, त्याच्यानंतर स्वादानुसार नमक टाका ह्याच्यामध्ये मित्रांनो। आता ह्याला चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग, हळद, मिरची मसाला पावडर तुम्ही जे खाता ते टाका, त्याच्यानंतर जो आपण खिमा बनवला तो ह्याच्यामध्ये ॲड करा, चांगलं मिक्स करून घ्या, थोडंसं पाणी टाका 2-3 चमचे ह्याच्यामध्ये आणि त्याला परत एकदा मिक्स करून घ्या, त्याच्यानंतर थोडीशी साखर आणि कोथिंबीर टाका, ह्याला हलवून घ्या, थोडं 1-2 मिनिटं ह्याला झाकून ठेवा, त्याच्यानंतर आपला हा व्हेज खिमा रेडी आहे। किती टेम्पटिंगचा दिसत आहे तुम्ही सांगा, आणि खाऊन बघा, टेस्टी खूप झाला होता, मस्त झाला, तर तुम्ही जरूर करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता।